2 ते 3 टाईम आम्हाला चिखल साफ करावं लागतो. पाणी जातं ते तर वेगळंच आहे आणि आमची हैराणी एवढी होते की मेन सीझन धंद्याची सीझन तेही वाटत लावली आमची. सकाळी आले आम्हाला पाऊण तास जातो चिखल काढायला पाण्यातून आणि हाताने काढायला लागते. तिथं काय हेच नाही ना, मशीन वगैरे तर काहीच नाही आणि पाहिजे तेवढा प्रेशर आहे मशीन पाण्याला. आणि कुठल्या कंपनीचा हा पाईपलाईन गेलेली आहे? कोका कोला कंपनीची पाईपलाईन. फक्त येतात, बघतात आणि निघून जातात. आम्ही सांगितलं का सांगतो का करतो का. या संदर्भात तुम्ही तक्रार केली होती का? केली होती त्यांच्या कंपनीकडे. येऊन जातात फक्त ते. कधी आले? काहीच नाही त्यांचा. 1 महिना झाला. त्याच्यात पहिल्यांदा थोडंसं पाणी निघत होतं. पाणी निघाल्यानंतर कंपनीची माणसं आली. कंपनीच्या माणसाने तिथे खोदलं तर खोदलं पाईपलाईन जास्त लिकेज झालेली होती आणि खोदल्यानंतर त्यांना फॉल्ट सापडत नाही. फॉल्ट सापडत नाही म्हणून इथे सगळं JCB लावून चिखल वगैरे सगळं इकडे काढला. तुम्ही आजूबाजूला बघू शकताय. हा चिखल काढल्यानंतर त्यांनी फॉल्ट सोडला आणि पाईप जसं पाणी चालू झालं इकडे कोका कोलासाठी की तसं पाण्याचं प्रेशर इकडे वाढतो आणि आजपर्यंत गेले 1 महिन्याला लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे. आज हेच पाणी जर एखाद्या गावाला दिलं असतं, एखाद्या जिथे दुष्काळ पडलेलं अशा ठिकाणी गेलं असतं तर त्या लोकांना प्यायला पाणी मिळालं असतं. परंतु तुम्ही इथे बघा, मागे जिथे पाणी साचतंय तिथे आज उभं राहायला जागा नाही, माणसांना उभं राहायला जागा राहिलेली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये कंपनी कुठल्याही प्रकारे लक्ष द्यायला तयार नाही. वारंवार आम्ही कंप्लेंट केली आहे, कारण इथे ही सार्वजनिक ठिकाणी आहे आणि सार्वजनिक ठिकाणी लोक येत असतात. भरपूर लोकांना इथे त्रास होतो. इथे उभं राहायला जागा तुम्ही बघू शकता. इथे पाणी आहे आणि या पाण्यामध्ये एवढं चिखल पसरलेलं आहे. रोज आम्ही दुकानं बंद केली का रोज आम्हाला हा चिखल साफ करावा लागतोय आणि अतिशय खूप त्रास होतो इथे. कंपनीला आम्ही वारंवार तक्रारी केल्या. कंपनीची माणसं सुद्धा इथे येतात, परंतु फक्त बघायची भूमिका